नमस्कार मित्रांनो, मी आहे रवी स्वामी आणि आपलं स्वागत आहे रवीज मराठी व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी गोष्ट तुम्ही या श्रावण महिन्यातील गुरुवारी केल्याने तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तर ती कोणती गोष्ट आहे ज्याने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येईल? तर ती कोणती गोष्ट आहे किंवा तो कोणता उपाय आहे ज्याने आपले आयुष्य समृद्ध होईल, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। मित्रांनो, आता अधिक श्रावण महिना संपून निज श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे। श्रावण महिन्यातील आज पहिला गुरुवार। या गुरुवारी आपल्या देव्हाऱ्यातील जो दिवा असतो त्या दिव्याखाली एक मूठभर वस्तू ठेवायची आहे, त्यामुळे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील। त्याचबरोबर आपली काही कामे रखडली आहेत ती पूर्ण होतील। हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा घरातील सर्वांसाठी करू शकता। या उपायासाठी आपल्याला फक्त मूठभर एक वस्तू लागणार आहे। या उपायामुळे घरात सतत संपत्ती आणि समृद्धी नांदत राहील, घरातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील। त्याचबरोबर आपल्या घरात सतत लक्ष्मीचा वास राहणार आहे। लक्ष्मी देवी ही सर्वांच्या घरी येत असते, परंतु ती वेळेवर पूजली नाही किंवा जपली नाही किंवा घरात क्लेश कलह असेल तर ती टिकून राहत नाही। त्यामुळे घरात सतत किटकिट, आजारपण आणि अशांतीचे वातावरण राहते। परंतु फक्त या एका उपायामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपण सुखी समाधानी राहू शकतो। आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी, आपले सर्व दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला आजच्या गुरुवारी हा उपाय करायचा आहे। श्रावण महिन्यातील आजचा पहिला गुरुवार आहे। श्रावण महिन्यात केलेले व्रत उपवास याचे फळ लवकरात लवकर मिळते। श्रावण महिना हा फलदायी महिना मानला जातो, कारण श्रावण महिना हा भगवान शिवशंकराला अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे या महिन्यात आपण भगवान शिवशंकराची जी पूजा करू, अर्चना करू, व्रत उपवास करू, ती महादेवापर्यंत लवकर पोचली जाते आणि त्याचे फळही तितकेच लवकर मिळते। त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे। या उपायामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल, आपली रखडलेली कामे मार्गी लागतील, आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढत राहील, आपल्या कोणत्याही कामाला गती मिळेल। त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रकाशाचे वातावरण निर्माण होते। आपल्यावर सतत सर्व देवी देवतांचे आशीर्वाद राहावेत यासाठी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे। हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता। यासाठी आपल्याला एक मूठभर गहू आणि मूठभर तांदूळ लागणार आहे। हा जो उपाय आहे तो आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे। त्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलत बोलत एक मूठभर गहू त्या प्लेटमध्ये सोडायचे आहे। त्याचबरोबर एक मूठभर तांदूळ घेऊन तेही आपल्या इच्छा बोलत बोलत त्या प्लेटमध्ये सोडायचे आहे। मग त्या इच्छा तुमच्या संबंधी असू द्या किंवा तुमच्या मुलांसंबंधी असू द्या किंवा घरातील व्यक्तींसाठी असू द्या, या इच्छा बोलत बोलत आपल्याला एक मूठभर गहू आणि एक मूठभर तांदूळ एका प्लेटमध्ये सोडायचे आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, तर आपल्या देवघरात जो दिवा आपण लावतो तो दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये तूप घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। तर दिव्यामध्ये तूप किंवा तेल घेतल्यानंतर त्यामध्ये एक लवंग टाकायचे आहे, त्याचबरोबर एक विलायची टाकायची आहे आणि एक रुपयाचे नाणे देखील टाकायचे आहे। आणि नंतर हा दिवा आपल्याला लावायचा आहे, म्हणजेच प्रज्वलित करायचा आहे। दिवा लावल्यानंतर त्या दिव्याला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे। त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू व्हायचे आहे आणि दिव्याला हात लावून आपल्या ज्या इच्छा आहेत त्या बोलायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे। दिवा रातभर जळत राहील याची काळजी घ्यायची आहे। रातभर दिवा तेजत राहील त्या प्रमाणात त्यात तेल किंवा तूप टाकायचे आहे। निदान पहाटेपर्यंत तरी तो दिवा तेजत राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर सकाळी उठल्यानंतर स्नानादी उरकून त्या दिव्याखाली ठेवलेले जे गहू आणि तांदूळ आहे ते आपल्याला घ्यायचे आहे आणि ते गहू तांदूळ आपल्या जवळ कोठे गायी असतील त्या गायींना हे गहू आणि तांदूळ चारायचे आहे। गाईला खाऊ घातल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती गाईला बोलून दाखवायची आहे आणि गाईला नमस्कार करायचा आहे। जर आपल्या जवळपास गायी नसतील
तर हे गहू आणि तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे आणि आपल्या इच्छा बोलून नमस्कार करायचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे। अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे। या उपायामुळे खूप लवकर आपली इच्छापूर्ती होते। तर मित्रांनो, हा उपाय आपल्याला लवकरात लवकर करायचा आहे, जेणेकरून आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली आम्हाला नक्कीच कळवा आणि आमच्या रवीज मराठी व्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया आमच्या नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।